प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. आज त्याला जरा जास्तच भीती वाटत होती. तसा त्याच्यासाठी ती वाट नवीन नव्हती, पण गेले 2 दिवस जे काही घडत होते ते खूप भयावह होते त्याच्यासाठी. मयंक ऑफिसवरून सुटल्यावर स्टेशनवर चालतच घरी यायचा. घर आणि स्टेशन जास्त अंतर नसल्यामुळे बस किंवा रिक्षाची वाट बघणे त्याला आवडत नसायचे. जास्त रहदारी नसलेली वाट तशी दिवसभर थोडीफार वाहन ये-जा करायची, पण संध्याकाळी 7 नंतर किंचित कुणीतरी त्या वाटेने येणार जाणार दिसायचं. मोठा रस्ता होता, पण चालत जाण्यासाठी ही वाट जवळची पडायची, म्हणून मयंक याच वाटेने ये-जा करायचा. 10 दिवसापूर्वी सोसायटीतील सीमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सीमा 22 वर्षाची अविवाहित तरुणी. आई वडील लहान असतानाच देवाघरी गेले. सध्या ती काकाकडे राहायची. सगळी काम करायची आणि काकू देईल ते खायची. काकू तशी खडूस, पण काका खूप प्रेमळ होता. काका तिच्यासाठी लग्नाची स्थळ शोधत होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बऱ्याच स्थळाकडून नकार येत होते. काकू दिवसभर टोमणे मारायची. अपशकुनी, आमच्या जीवावर खाते, असं तिचं रोजचंच जगणं झाल्यामुळे तिला त्याची सवय लागून गेलेली. सीमा दिसायची सावळी होती, पण आकर्षित सुंदर चेहरा, लांब सडक केस, मध्यम उंची आणि सुडौल शरीर. तशी जास्त कुणात मिसळत नसे, अबोल स्वभावाची होती. मयंक ऑफिसला जाताना ती गॅलरीत कपडे वाळत घालवण्यासाठी हमखास असायची. समोरासमोर घर असल्यामुळे दोघांची नजरभेट रोज व्हायची. मयंक कधी तसाच निघून जायचा तर कधी स्माईल द्यायचा. तिच्या मनात काय होतं देव जाणे. आत्महत्या केली तेव्हा सोसायटीतील लोक चर्चा करत होते. कोणी म्हणे काकूंच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, तर कोणी म्हणे लग्न जमेना म्हणून आत्महत्या केली, तर कोणी म्हणे तीच कुणावर तरी प्रेम होतं, त्याने नकार दिला म्हणून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण तसं समजलं नाही. या घटनेला 10 दिवस उलटून गेले. तिने आत्महत्या केली त्यानंतर मयंकही काहीतरी मिस करत होता. 2 दिवसांपूर्वी 8 वाजले असतील. तो ऑफिसवरून येत असताना त्याच्या रोजच्या वाटेने त्याच्या मागे काहीतरी सरपटत असल्याचे त्याला जाणवले. सहज मागे वळून पाहिले तर काहीच नव्हते. थोडं पुढं गेल्यावर आणखी तसाच सरपटल्याचा आवाज आला. आता थोडं त्याला विचित्र वाटलं, कारण त्या सरपटणाऱ्या आवाजासोबत त्याला त्याच्या नावाने कुणीतरी हळू आवाजात बोलवल्याचा भास झाला. त्याला भीती वाटू लागली. हिम्मत करून मागे वळून पाहिलं, पण काहीच नव्हतं. त्याला वाटले भास झाला असावा. विचार झटकून झपाझप पावले टाकत मयंक घरी आला. दुसऱ्या दिवशी परत तेच घडले. कालच्यापेक्षा आज आवाज जवळून येत असल्याचा भास झाला. मयंकला घाम फुटला. मागे वळून न पाहता तसंच घराकडे घाईत गेला. आजचा तिसरा दिवस. आज त्याच वाटेने जायची मयंकला भीती वाटत होती. पावसाळा असल्यामुळे वातावरण अजूनच भयावह वाटत होते. ढग दाटून आले होते. रिमझिम पाऊस सुरू झाला होता. बस रिक्षाची बराच वेळ वाट पाहून काहीच मिळत नसल्यामुळे नाईलाजाने तो त्याच वाटेने निघाला. थोडंसं अंतर गेलं तसा मागून आवाज आला, अहो थांबा ना, थोडं बोलायचं आहे. आवाज लेडीजचा होता. मयंक जागीच स्तब्ध झाला. वळून पाहण्याची हिंमत नव्हती. रिमझिम पावसाच्या थंड वातावरणातही मयंकला दरदरून घाम फुटला. परत आवाज आला, अहो सर, थोडं काम आहे, थांबता का? आता आवाज अजूनच जवळून येत होता. मयंक जाग्यावर डोळे बंद करून भीतीने थरथर कापत होता. तसं कुणाचा तरी खांद्याला स्पर्श झाल्याची जाणीव झाली. मयंकने घाबरून डोळे उघडले. शेजारी एक तरुणी उभी होती. मयंक तिच्याकडे बघतच राहिला. वाटेवरील दिव्याच्या अंधुक प्रकाशात ती तरुणी इतकी सुंदर होती की काही क्षण आधी भीती वाटत होती हे मयंक पूर्णपणे विसरून गेला. रंगाने गोरीपार, घारे डोळे, काळेभोर कमरेपर्यंत केस, सडपातळ शरीर, जसे की फुरसत से ऊपरवाले बनाया होगा. मयंक तिच्याकडे एकटक बघत होता. तशी ती म्हणाली, माझं घर बरंच लांब आहे. इकडून रिक्षा किंवा बस काहीच मिळेना. मी इथे नवीन असल्यामुळे मला इकडचे फारसं काही माहीत नाही. वाटेने कुणी दिसेना. थोडं अंतर चालल्यावर तुम्ही दिसलात म्हणून आवाज दिला. काळोख आणि पाऊस असल्यामुळे मला भीती वाटत होती. सॉरी, पण मला माझ्या घरापर्यंत सोबत येऊन सोडाल का? ती काय बोलते हे मयंकच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. ती बोलते त्या ओठांची हालचाल त्याला आकर्षित करत होती. तिने पुन्हा विचारले, हॅलो, ऐकताय ना? तंद्रीतून बाहेर येऊन मयंक म्हणाला, काही म्हणलात का तुम्ही? ती तरुणी हसली आणि म्हणाली, माझं घर लांब आहे आणि मी एकटाच आहे वाटेने. मला सोबतीला कुणी नाही. तुम्ही याल का माझ्यासोबत? मयंक लगेच म्हणाला, हो तर येईल ना. मलाही आवडेल सोबत चालायला. आता पावसाचा चांगलाच जोर वाढलेला. दोघे निघाले. मी निलिमाने. तिने तिची ओळख करून दिली. मी मयंक. एवढेच बोलून दोघेही चालत होते. विजा कडकडत होत्या. पाऊस धो-धो पडत होता. पावसामुळे लाईट्स गेल्या होत्या. वाटेवरील दिवे गेले होते.
पावसात मोबाईलची बॅटरी चालू करून दोघे चालत होते. पाऊस आणि जोराचा वारा वाहत होता. निलिमाची छत्री वाऱ्यासरशी उलटून पडली. पाऊस मोठा येत असल्याने मयंकने लगेच स्वतःची छत्री तिच्या डोक्यावर धरली. या सगळ्यात दोघांचेही कपडे बरेच भिजले. पाऊस वाढतच होता. थोड्या अंतरावर मयंकचे घर होते. मयंक म्हणाला, मी तुम्हाला सोडून परत येतो. पाऊस खूपच येत होता. तसं तुमचं घर अजून किती लांब आहे? त्यावर निलिमा म्हणाली, बरेच पुढे आहे, पण जर तुमची काही हरकत नसेल तर पाऊस कमी होईपर्यंत मी तुमच्या घरी थांबू का? म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल तर. पाऊस कमी झाला की मी जाईल एकटी. मयंकला मनातून खूप आनंद झाला होता. निलिमाला पाहता क्षणी तो प्रेमात पडला होता. अंधारातही ती किती सुंदर दिसत होती हाच विचार त्याच्या मनात होता. तो लगेच म्हणाला, चालेल ना, त्यात काय, थांबू शकता तुम्ही माझ्या घरी. दोघेजण मयंकच्या घरी आले. निलिमाचे विचारले, एकटेच राहता? हो, नोकरीसाठी मी शहरात आलो. घरचे सगळे गावी असतात. त्याने तिला केस पुसकरण्यात टॉवेल आणून दिला आणि फ्रेश होण्याकरिता आत गेला. फ्रेश होऊन आल्यावर चहा घेणार का? मयंकने विचारले. हो, चालेल, थोडासा. चहा टाकत किचनमधूनच मयंक निलिमाशी बोलत होता. चहाचा कप पुढे करत मयंक म्हणाला, तुम्ही एकट्याच राहता? निलिमा म्हणाली, हो, सध्या एकटीच आहे. मयंक, लग्न नाही. माझं एका मुलावर खूप प्रेम होतं, पण त्याने नकार दिला. बोलताना निलिमाचे डोळे भरून आले. सॉरी, मी उगीच विचारले. मयंक मनातल्या मनात म्हणाला, कोण मूर्ख असेल, एवढ्या सुंदर मुलीला नकार दिला. पण बरंच झालं, नाहीतर आज आमच्या गाठीभेटी कशा झाल्या असत्या. चहा पिऊन झाला, पण पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. एवढ्या वेळेत दोघेही छान जुने मित्र असल्यासारखे कम्फर्टेबल झाले होते. अंगावरील कपडे ओले असल्यामुळे निलिमाला थंडी वाजू लागली. मयंक म्हणाला, घरात लेडीज नाहीत, त्यामुळे तुम्ही माझे टी-शर्ट आणि ट्रेक घाला. अंगावरील कपडे वाळत घाला. पाऊस कमी होईपर्यंत वाळतील, नाहीतर ओल्या कपड्यामुळे आजारी पडाल. निलिमा हो म्हणाली. या चेंज करून घ्या, मी कपडे कपाटातून काढून देतो. मयंक बेडरूममध्ये गेला. निलिमाही पाठोपाठ गेली. तो कपडे काढत होता तेवढ्यात जोरात वीज कडाडली. निलिमाने घाबरून मयंकला मिठी मारली. त्या रोमॅन्टिक क्षणी मयंक म्हणाला, निलिमा, माझ्या आयुष्यात या आधीच का नाही आलीस? किती उशीर केला. निलिमा म्हणाली, मी तर कधीपासून तुझीच आहे, तुलाच नको होते. वेगळ्या धुंदीत असल्यामुळे मयंकने बोलण्याकडे लक्ष दिले नाही. जाग आली तेव्हा मयंकने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 8 वाजले होते. अरे, खूप उशीर झाला उठायला. स्वतःशीच बडबडत तो बेडवरून उठला. डोकं जड झालं होतं. तो इकडे तिकडे निलिमाला शोधू लागला. ती घरात कुठेच नव्हती. निलिमा गेली की काय? पाऊस थांबल्यावर बहुतेक गेली असावी. पण मग मला काही आठवले नाही तिने. कदाचित झोपमोड होईल म्हणून नसेल उठवले. स्वतःशीच मयंक बोलत होता. खूप सुंदर आहे निलिमा. मनात आनंदी होता. पण मग मी एवढा अचानक तिच्याकडे कसा काय आकर्षित झालो आणि तिनेही थोडाही प्रतिकार केला नाही. नवीन ओळख आणि असं कसं होऊ शकतं? स्वप्न होतं की खरंच असं घडलंय? या विचारात तो खुर्चीत डोकं धरून बसला होता. सोसायटीच्या आवारातून कसला तरी गोंगाट ऐकू आला, म्हणून तो गॅलरीत जाऊन पाहू लागला. समोर सहज लक्ष गेलं तर गॅलरीत सीमा उभी होती. काहीतरीच काय, ही तर मेली आहे, इथे कशी असेल भास होत आहे मला, असं म्हणून मयंक खाली गेला. गर्दी जमलेली होती. काय झालं आहे असं मयंकने विचारले, पण कुणी काही उत्तर देईना. प्रत्येकजण म्हणत होता, हे काय वय आहे का आत्महत्या करण्याचं? का बरं केली असेल आत्महत्या याने? गुणी पोर होता. आजी काकू यांच्या तोंडून ऐकू येत होतं, पण कुणी आत्महत्या केली हे समजेना. मयंक गर्दीत वाट काढत पुढे गेला. जे पाहिलं ते भयानक होतं. तो स्वतःला जमिनीवर पडलेला पाहत होता. डोक्यातून रक्त वाहून सुकून गेलेलं. हे कसं शक्य आहे? मी तर जिवंत आहे, ओरडून सांगत होता. पण त्याचा आवाज कुणालाही ऐकू जात नव्हता. तो पुन्हा धावतच आपल्या रूममध्ये आला. पाठमोरी निलिमा उभी होती. त्याच्या जीवात जीव आला. निलिमा, आग कुठे गेली होतीस? आणि खाली पाहिलं का? लोक काय म्हणत आहेत? मी त्यांना सांगतोय मी जिवंत आहे, पण कुणी ऐकतच नाहीये. बरं झालं तू आलीस. तुला तरी समजतंय ना मी काय म्हणतोय ते? निलिमा वळून नुसतीच हसली. खाली पडलेला तूच आहेस मयंक? अरे, पण कसं शक्य आहे? रात्रभर आपण सोबत होतो. निलिमा फिदी हसली आणि म्हणाली, हो, सोबतच होतो, पण मला तू कायमचा हवा होतास. अगं, मग आपण लग्न करूया. विचित्र हास्य करून ती म्हणाली, आता त्याची गरज नाही, कारण आता आपण कायम सोबत असू. म्हणजे तिने मोठ्याने हसण्याचा आवाज केला आणि क्षणात तिचं रूप क्षणात पालटलं. आता तिच्या जागी सीमा दिसत होती. हे कसं शक्य आहे? मयंक भीतीने कापत होता. सीमा हास्य करून म्हणाली, घाबरू नकोस मयंक, मी तुला काहीही करणार नाही. आणि तू म्हणालास हे कसं शक्य आहे, तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू मला सावळी म्हणून माझ्या प्रेमाला नकार दिलास. बावळट म्हणालास मला. मी खूप स्वप्न पाहिली होती तुझ्यासोबत जगण्याची, पण तू क्षणात सगळं, म्हणून मी आत्महत्या केली.
पण काय करू, तुझ्यावर एवढं प्रेम करते की तुझ्याशिवाय मला मुक्ती मिळेना. माझा आत्मा तुझ्याभोवती घिरट्या घालत होता. आपली रात्र खूपच छान गेली, पण मला तू कायमचा सोबत हवा होतास. म्हणूनच मी तुला तू झोपेत असताना गॅलरीतून खाली फेकले. आपण आता कायम सोबत राहू. माझी अतृप्त इच्छा पूर्ण झाली. मोठ्या मोठ्याने सीमा विचित्र हसत होती, तर मयंक रडत होता. मी जिंकले, माझं प्रेम जिंकलं, असे सीमा म्हणत हास्य करत होती. आपण आता याच घरात वास्तव्य करू कायमचं. मयंक मरूनही अजून मरणाची वाट पाहत होता. सुटका कशी होणार म्हणून रडत होता. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.